हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, म्हणजेच तुम्हाला अशाच नवनवीन स्टोरीज आपल्या चॅनलवरती ऐकायला मिळतील. धीरज त्यांना घेऊन जात असतो. धीरज पुढे तर बाकीचे त्याच्या मागे असतात. रोहित म्हणतो, तुला सांगता येत नाही का आज भाई येणार आहे ते? रॉकी म्हणतो, हो ना, तुझ्यामुळे आज काही खरं नाही आहे. भाई काय शिक्षा करेल काय माहिती. निया म्हणते, रोहित यार, आज तुझ्यामुळे आमचं काही खरं नाही आहे. आज बहुतेक शेवटचा दिवस दिसतोय. रॉनी म्हणतो, हो ना रोहित, तू आधीच सांगितलं असतं तर आज कॉलेजला आलोच नसतो. डॉली म्हणते. त्यानंतर रोहित म्हणतो, अरे यार गप्प बसा, इथे मलाच माहीत नव्हतं की आज भाई येणार आहे. नाश्त्याच्या वेळेस त्याने मला सांगितलं आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन म्हणून माझा फोनही त्याने काढून घेतला. आणि इथे काय फक्त तुमचंच वाट लागणार आहे का? माझी पण वाट लागणार आहे ना. तुम्हाला काय शिक्षा होऊन मोकळं होतील, पण मला त्याच्यापासून सुटका नाही. आणि खरं शहाणपण तर तुम्हीच केलं. तुमच्याचमुळे माझीही पार वाट लागणार आहे. रोहितला आताच नजरेसमोर पुढचे होणारे हाल दिसू लागतात. धीरज फोनवर ऑर्डर देत चालत असतो. हॅलो चार्ली, आत्ताच्या आत्ता मी मेसेजमध्ये पाठवलेले सामान घेऊन ये गेस्ट हाऊसवर ये सगळे. धीरजचं बोलणं ऐकून आता ते म्हणतात, अरे यार, आज खरंच वाट लागणार आहे असं वाटतंय. रोहित रागातच असतो. तुम्हाला मगाशी कोणी त्या मुलीबरोबर मस्ती करायला सांगितलं होतं का? रॉकी म्हणतो, अरे ते तर प्रत्येक न्यू जॉईन बरोबर करतोस म्हणून आम्ही केलं. रोहित म्हणतो, ओठ खात बापरे म्हणतो. हो, पण तुम्हाला कळलं नाही का की त्या आपल्या न्यू जॉईन झालेल्या मॅम आहेत. निया म्हणते, आम्हाला काय माहिती त्या मॅम आहेत. त्या दिसायला किती साध्या होत्या आणि चेहऱ्यावरूनही शांत वाटत होत्या. त्यांना पाहून वाटलंच नाही की त्या मॅम असतील. आम्हाला वाटलं त्या स्टुडंट आहेत म्हणून मस्करी केली. रोहितला घाम फुटतो. घाम पुसतच तो म्हणतो, तुमच्यामुळेच हे सगळं घडलंय. आणि त्यात ती मुलगी नेमकी येऊन भाईला धडकली. आता काही खरं नाही आहे. मला तर आत्ताच स्वर्ग दिसतोय. बाकीचे पण भीतीने अवंडा घेतात. धीरज आणि रोहित प्रिन्सिपलच्या केबिनजवळ जात असतात. धीरज चालतच असतो की त्याला येऊन एक मुलगी धडकते आणि त्याच्या शर्टला हाताने घट्ट पकडते. प्लीज मला वाचवा, प्लीज मला वाचवा. सगळे ग्राउंडवरचे धीरजचे हात हवेतच थांबतात. क्षणभर तो गोंधळून जातो. ती मुलगी परत बोलते, प्लीज मला वाचवा. तसा तो भानावर येतो आणि आजूबाजूला पाहतो तर समोर कोणीच नसतं. धीरज जबरी आवाजात म्हणतो, एक मिनिट, तुम्ही बाजूला व्हा. त्याच्या त्या भारदस्त आवाजाने ती घाबरते, बाजूला होते आणि मान खाली घालून डोळे पुसते. धीरज म्हणतो, कोण त्रास देते तुला? तो सगळीकडे नजर फिरवतो. नजर समोर स्थिर होते. समोर रोहितचे मित्र उभे असतात. त्यांना बघून रोहित काय ते समजून जातो आणि डोक्याला हात लावतो. ती काहीच बोलत नाही, मान खाली आणि डोळ्यात पाणी. धीरज म्हणतो, हे बघ, घाबरू नको, मी आहे इथे. सांग, कुणी काय केलंय? मी असताना तुला घाबरायची गरज नाही. धीरज रोहितच्या मित्रांकडे बघून तिला हे बोलतो. ती मानवर करून त्याच्याकडे पाहते. त्या क्षणी तो तिच्या घाऱ्या डोळ्यात अडकतो. ती म्हणते, ते तिच्या आवाजाने तो भानावर येतो. ती रडत रडत सांगू लागली, तेही कॉलेजमध्ये येत होते. तेव्हा हे सगळे माझ्यासमोर उभे राहिले आणि म्हणाले की जर पुढे जायचं असेल तर त्यांनी सांगितलेलं करावं लागेल. मी नकार दिला तर पुढे जाऊ दिलं नाही. त्यांना घाबरून मी तयार झाले. त्यांनी तिथे असलेल्या डॉगीला सोडायला सांगितलं. मी नकार दिला तरी त्यांनी जबरदस्तीने मला तिथे घेऊन गेले आणि त्याची साखळी माझ्या हातात दिली. मी सांगितलं की मला डॉगीची खूप भीती वाटते, तरी त्यांनी ऐकलं नाही. मी साखळी घ्यायला नकार दिला म्हणून त्यांनी डॉगी माझ्यावर सोडला. धीरज गंभीर आवाजात म्हणतो, कोण होते तुझ्या समोर? ती समोर हात दाखवते. समोर रोहितचे मित्र असतात. त्यांनी बोलायचा प्रयत्न केला. ते म्हणतात, ते म्हणजे भाई, आम्ही ते. तर आता यांची तू मैमे सुरू होते. पण धीरजची रागीट नजर पाहून त्याचं तोंड उघडत नाही. तेवढ्यात मेहता सर येतात. म्हणतात, शिवांशी मॅम, आर यू ओके?
शिवांशी हलक्या आवाजात म्हणतात, यस सर. मेहता सर म्हणाले, ही इथली स्टुडंट नाही, टीचर आहे. हे ऐकताच सगळे शॉक होतात आणि सगळ्यांच्याच तोंडून एकदम निघतं, मॅम. धीरज अविश्वासाने म्हणाला, ही टीचर आहे? मेहता सर स्पष्टच करतात, हो, आजपासून न्यू जॉईन झाले आहेत. मिस शिवांशी, आपण इथे पांडे म्हणणार नाही आहोत कारण ते चुकून झालेलं आहे. बिझनेस मॅनेजमेंट या सब्जेक्टला शिकवणार आहेत. धीरज अविश्वासाने तिच्याकडे बघतो. संपूर्ण कॉलेज तिच्याकडे बघत असतं. वय 25 वर्ष, फिकट गुलाबी रंगाची अंगाला लावून बसलेली साडी, नाजूक आणि कमनीय बांधा, उंची जेमतेम धीरजच्या खांद्यापर्यंत, गुलाबी ओठांवर हलकासा लिप बाम, गळ्यात एक नाजूक चैन, डोळ्यात काजळ, कपाळावर स्टोनची टिकली, केस मागे सारत वेणीत गोंफलेले, त्यात गुलाबाचं फूल. चेहऱ्यावर कोणताही मेकअप नव्हता, तरी ती उठून दिसत होती. रडल्यामुळे चेहरा लाल, थोडी गोंधळलेली आणि घाबरलेली, आवाज अतिशय नाजूक. धीरज मनात विचारतो, ही एवढी नाजूक मुलगी टीचर आहे? हिला बघून कॉलेजची मुलं घाबरणार का? आत्ताचा प्रसंग बघून तरी वाटत नाही. मेहता सर गंभीरपणे म्हणतात, तुम्ही सगळे लगेच प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये या. तेवढ्यात शिवांशी मॅम त्यांना थांबवतात. शिवांशी नाजूक आवाजात म्हणतात, इट्स ओके सर. पहिलाच दिवस आहे, त्यांना माहीत नसेल. परत असं नाही करायचं असं सांगून सोडून द्या. मेहता सर चिडूनच म्हणतात, नो मिस, जर त्यांना आत्ताच सोडलं तर हे परत असंच करतील. सगळी मुलं पुढे येऊन बोलतात, म्हणतात, सॉरी सर, सॉरी मॅम, परत नाही होणार. शिवांशी मॅम, इट्स ओके, पण परत असं झालं तर माफ नाही. मेहता सर तरीही गंभीर आवाजात म्हणतात, मॅम, तुम्ही एवढं बोलत आहात म्हणून जाऊ देतो, पण परत काही झालं तर मी सोडणार नाही. शिवांशी म्हणते, ठीक आहे सर, थँक्यू मला वाचवण्यासाठी. शिवांशी म्हणते. धीरज समोर उभी राहत म्हणाली. ती त्याच्या पुढे खूपच लहान, नाजूक आणि बारीक दिसत होती. धीरजची जिम करून कमावलेली भारदस्त बॉडी तिच्यासमोर प्रचंड प्रभावी वाटत होती. धीरज गंभीरपणे म्हणतो, इट्स ओके, तुम्ही सोडले असेल पण मी त्यांना सोडणार नाही. असं म्हणत तो सरळ त्या सगळ्यांच्या समोर जातो. धीरज म्हणतो, तुम्ही सगळे माझ्याबरोबर प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये येत आहात. शिवांशी पाठीमागून येत म्हणते, हा मॅटर सॉल्व्ह झाला आहे, तुम्ही का वाढवत आहात? धीरज थंड पण कडक आवाजात म्हणतो, मी कोणत्या विषयावर बोलायचं आणि कोणत्या नाही हे तुम्हाला ठरवायची गरज नाही. तुम्ही तुमच्या लेक्चरसाठी निघू शकता. तो तिला हात दाखवत सांगतो. तिला अजून काही बोलायचं असतं पण धीरजच्या तीव्र नजरेमुळे घाबरून ती मान खाली घालते आणि शांतपणे तिथून निघून जाते. फ्लॅशबॅक संपतो. ते सगळे कारजवळ येतात. धीरजचे बॉडीगार्ड त्याच्याकडे येतात. बॉडीगार्ड? हे 2 कारमधून येतील. त्यांची कार तुम्ही दोघं ड्राईव्ह करणार आहात. बाकीच्यांनी त्यांना फॉलो करायचं आहे. धीरज थंडपणे पण धमकीच्या सुरात म्हणतो, यांच्यातला एक जरी पळाला ना तर मी तुम्हाला किती पळवेन ते सुद्धा कळणार नाही. सगळेच होकारार्थी मान हलवतात. रॉनी हळू आवाजात कॉलेजकडे बघत म्हणतो, आज माझा शेवटचा दिवस आहे. बघायचं असेल तर बघून ठेवा मला. सगळी मंडळी धीरजच्या गेस्ट हाऊसला पोहोचतात. चार्ली धीरज समोर म्हणतो, सर, तुम्ही सांगितलेलं सगळं काही रेडी आहे. धीरज म्हणतो, ठीक आहे, ओके. आज मी ऑफिसला येणार नाही. तू आणि कृष्णा आज ऑफिस सांभाळा. काही इम्पॉर्टंट पेपर्स असतील तर ते घरी पाठवून दे. संध्याकाळी बघेन. चार्ली म्हणतो, ओके सर. धीरज साफ शब्दात म्हणतात, ओके, गो. चार्ली थोडं संकोचून म्हणतात, बॉस, मी काय बोलतोय? या मुलांना एवढी शिक्षा देणं गरजेचं आहे का?
धीरज म्हणतो, आता सुधारले नाहीत तर पुढे जाऊन चुकीच्या रस्त्याला लागतील. चार्ली म्हणतात, पण बॉस लहान आहेत, समजावून सांगितलं तर ऐकतील. धीरज थोडं चिडूनच म्हणतो, लहान आहेत? कोण बोललं? यांच्या रॅगिंगमुळे एखाद्याचा जीव गेला असता तर? आज त्या मॅडमला काही झालं असतं तर काय? आणि तू म्हणतोस लहान आहेत? लहान असते तर रॅगिंग केली असती? चार्ली काही बोलायला जातो, पण धीरज मात्र कडक आवाजात चार्लीलाच बोलतो, चार्ली गो टू द ऑफिस. चार्ली गप्प बसतो. निघतानाच त्याला समोर रोहित बघतो, जो बिचारा चेहरा करत त्याच्याकडे बघत असतो. चार्ली खांद्यावर थोपटत म्हणतो, आय एम सॉरी, मी काही करू शकत नाही. ऑल द बेस्ट. वाचलास तर परत भेटू. रॉनी हळू आवाजात म्हणतो. रोहित, मी काय बोलतोय? या बंगल्याचं मागचं दार कुठे आहे? निया चिडूनच म्हणते, मूर्ख आहेस का तू? एवढ्या सिक्युरिटीमध्ये तुला कुठे जाता येईल असं वाटतं का? तर डॉली म्हणते, हो ना, आज काही खरं नाही आहे. भाई कसला चिडला आहे. रोहित म्हणतो, तुम्हाला कोणी शहाणपणा करायला सांगितला होता? आधीच कदाचित घरातून भाई चिडून आला होता. त्यात प्रिया आणि रियामुळे अजून चिडला. आणि आता कॉलेजमध्ये जे झाले त्यामुळे सगळा राग आपल्यावरच निघणार आहे. रॉकी रडका चेहरा करत म्हणतो, आता काही खरं नाही. सगळ्यांनी मला शेवटचं बघून ठेवा. धीरज त्याच्या बॉडीगार्डला सांगतो, सगळ्यांना घेऊन बेसमेंटमध्ये जा. तो खाली जातो आणि त्याचे बॉडीगार्ड सगळ्यांना घेऊन त्याच्या मागे बेसमेंटमध्ये जातात. दुसरीकडे स्टाफ रूममध्ये शिवांशी म्हणते, मेहता सर. मेहता सर म्हणतात, हो मॅम, बोला. शिवांशी मॅम कौतुक आणि शंका मिक्स भावाने म्हणतात, सर, ते मगाशी कोण होते जे मुलांना घेऊन प्रिन्सिपल सरांकडे गेले होते? किती चिडलेले वाटत होते. मेहता सर म्हणतात, ते धीरज राजपूत आहेत. आशियामधल्या टॉप 10 बिझनेसमॅन पैकी एक आणि आपल्या कॉलेजचे ट्रस्टी. मगाशी त्यांच्यासोबत जो मुलगा होता तो त्यांचा चुलत भाऊ रोहित राजपूत, आपल्या कॉलेजचा लास्ट इयर स्टुडंट. शिवांती म्हणते, ओ, पण ते बाकी मुलांवरही ओरडत होते. मेहता सर म्हणतात, हो, कारण ते फक्त भाऊ नाही, ते कॉलेजच्या शिस्तीचे रक्षक आहेत. कोण चुकी करतंय हे त्यांनी बरोबर ओळखलेलं असतं. आणि धीरज सर स्वतःच्या लोकांनाही घाबरत नाहीत. त्यांच्या घरच्यांनी त्यांना पूर्ण अधिकार दिले आहेत, कारण त्यांना माहीत आहे की फक्त धीरज सरच त्यांच्या मुलांना सुधारू शकतात. शिवांशी मनात काही विचार करत म्हणते, ओ. ती नंतर लेक्चरला निघते. बेसमेंटमध्ये धीरज कोट काढून चेअरला अडकवतो आणि म्हणतो, सगळे माझ्यासमोर एका रांगेत उभे राहा. सगळे रांगेत उभे राहतात. त्यांच्या प्रत्येकासमोर एक बॉडीगार्ड हात मागे घेऊन उभा असतो. त्या बॉडीगार्ड्सना पाहून मुलींना अजूनच भीती वाटते, कारण त्यांना माहीत असतं धीरज चुकी करणाऱ्याला शिक्षा करताना अजिबात मागे पुढे पाहत नाही. धीरज हाताची बाही फोल्ड करत कडक आवाजात म्हणतो, तर आता सगळ्यांनी पोपटासारखं बोलायला सुरुवात करा. लेक्चर का अटेंड करत नाही तुम्ही? ते भाई, आम्ही रोज अटेंड करतो, कधीतरीच चुकतं. रॉकी घाबरत बोलतो. बाकीचेही त्याच्या बोलण्यावर होकारार्थी मान हलवतात. धीरज पहाट बोट वर करत म्हणतो, 1. सगळे गोंधळून त्याच्याकडे पाहतात. धीरज म्हणतो, रोज कॉलेजला वेळेत पोहोचता का तुम्ही? निया म्हणते, हो भाई, आम्ही वेळेत पोहोचतो. धीरज
दुसरं बोट वर करत म्हणतो 2. धीरज म्हणतो, रोज कॉलेजमध्ये स्टडी करता का तुम्ही? तिसरे बोट वर करत आता धीरज जो आहे तो म्हणतो की 3. असं करत धीरज एकामागोमाग एक प्रश्न विचारत राहतो. प्रत्येक उत्तरावर एक बोट वर करतो आणि शेवटी विचारतो. धीरज म्हणतो, शेवटचा प्रश्न, तुम्ही रोज रॅगिंग करता का? तर रॉनी जो आहे तो म्हणतो, नाही भाई, आम्ही नाही करत, आज फक्त सहज मस्करी केली. धीरज 10 बोट वर करत 10 म्हणतो. सगळ्यांना कळतच नाही धीरज काय करत आहे. तर पण रोहितला मात्र लगेच समजतं. भाईच्या डोक्यात काहीतरी चाललं आहे. तेवढ्यात आता त्याच्या डोक्यात विचार तर चालूच असतात. धीरज डोळ्यात राग दातावर दात घासतो आणि म्हणतो, तुम्हाला वाटतं मी मूर्ख आहे का? तुम्ही दिलेली उत्तरं खोटी आहेत आणि मी विश्वास ठेवेल. खोटं बोलणं मला अजिबात सहन होत नाही. सगळे थरथर कापू लागतात. सगळे म्हणतात, नाही भाई नाही. नकारार्थी मान हलवत सॉरी करतात. धीरज शर्टाची बाही फोल्ड करत म्हणतो, आता शिक्षेस तयार राहा. जसं तुम्ही दुसऱ्यांना त्रास दिला तसं आता समजून जाईल रॅगिंगने काय वाटतं ते. धीरज म्हणतो, सगळ्यांनी आपले हात पुढे करा. मी 10 प्रश्न विचारले आणि 10 खोटी उत्तरं दिलीत म्हणून दोन्ही हातांवर 5-5 छड्या. सगळे आपापले हात लपवतात. भीतीने नकारार्थी मान हलवतात. सगळेच सॉरी भाई, सॉरी भाई. धीरज कडक आवाजातच म्हणतो, मी काही ऐकणार नाही. हात पुढे करा, नाहीतर छड्यांची संख्या वाढेल. धीरज गणती सुरू करत म्हणतो, 11, 12, 13, 14. सगळे लगेचच आपले हात पुढे करतात. धीरज म्हणतो, गुड, पण उशीर झाला. आता प्रत्येक हातावर 7-7 छड्या मिळतील. तर आता इथे बॉय जे आहेत ते म्हणतात की सुरू करा. आणि ऐका, कोणी मुद्दाम हळू मारलं तर मी स्वतः छडी देईन. बॉडीगार्ड्स होकारार्थी मान हलवून शिक्षा सुरू करतात. आवाजात घुमतो रडण्याचा, ओरडण्याचा, पण धीरज मात्र शांतपणे फोनवर मेल्स चेक करत बसलेला असतो. जणू काही घडलंच नाहीये. सगळ्यांचे हात लाल झालेले, डोळे पाणावलेले ते धीरजकडे बघत असतात. बॉडीगार्ड सर झालं, बॉडीगार्ड म्हणतो. धीरज उठतो आणि म्हणतो, ठीक आहे. त्याचनंतर, आता सांगा, परत खोटं बोलला का तुम्ही? सगळे नकारार्थी मान हलवतात. धीरज गंभीरतेने म्हणतो की गुड, पण अजून संपलेलं नाहीये. सगळं एक साथ ओरडत म्हणतो की भाई प्लीज. धीरज म्हणतो, सगळ्यांनी 10-10 उठाबशा काढायच्या आहेत. सगळे आता इथे म्हणतात, पण भाई. धीरज आता थोडं हसत पण रोखून एक शब्द जास्त बोलला होता. तर मघासारखं काउंटिंग वाढवीन. सगळे ताबडतोब उठाबशा काढायला सुरुवात करतात. कोणालाच ते जमत नाही. ते कोणाच्या पण अंगावर पडत होते. एकमेकांना त्यांचा धक्का लागत होता, पण तरीसुद्धा ते पूर्ण करतात. आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे, पाहत राहा.